गाणारे गाढव. पुनर्कथन निवेदिता सुब्रमण्यम. एक गाढव दिवसभर धोब्याकडे काम करीत असे. रात्र झाली की त्याचा मित्र कोल्हा येई नि दोघे मिळून लांब फिरायला जात असत. काकडीच्या शेतात पोचेपर्यंत वाटेत गाढव बोलत राही, पण ते बोलणे कोल्हा कधी ऐकतच नसे. नंतर गाढव आपले तोंड उघडून ताजी रसाळ काकडी खायचा. ती अगदी चंद्रासारखा थंडावा देणारी होती. रोज रात्री दोघे खात बसत. गाढव जास्त खायचा. तो आनंदाने जाडा झाला. एक दिवस त्याचा आनंद अनावर झाला आणि तो गायला लागला. अरे नको, कोल्ह्याने म्हटले आणि आपले कान मिटून घेतले. अरे हो रे, गाढव म्हणाले आणि त्याने आपले तोंड जास्तच उघडले. थांब, कोल्हा ओरडला. शेतकरी तुझा आवाज ऐकेल ना. पण गाढव काही थांबे ना. थांब, कोल्हा ओरडला. काकड्या तुझा आवाज ऐकतील. तरीही गाढव थांबले नाही. पण शेतकऱ्यानेही ऐकले नव्हते. का ते माहितीये? शेतात 1000 काकड्या लागल्या आहेत असे त्याला स्वप्नात दिसले होते. त्यामुळे त्याला स्वप्नातून जागे व्हायचेच नव्हते. शेतामध्ये खऱ्या काकड्या त्याची वाट बघत होत्या, पण शेतकरी आलाच नाही. आणि गाणारे गाढव गायचे थांबले नाही. काकड्यांना ते ऐकवेना. त्या काय करणार? एका मागून एक अशा त्यांनी शेतातून बाहेर उड्या मारल्या आणि त्या सरळ शेतकऱ्याच्या घरी पळाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी उठला तेव्हा तो एकटा नव्हता. त्याच्या भोवती सगळीकडे काकड्याच होत्या, टक्क जाग्या आणि त्याच्याकडे बघणाऱ्या. आणि शेतामध्ये गाढव अगदी गाढ झोपले होते.